गरमागरम आणि झटपट अशा सूप सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत सर्वांचंच आवडतं असं स्वीट कॉर्न सूप. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी पूजा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी येथे एका पातेल्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे. त्याचसोबत आपल्याला इथे एकूण 1.5 कप स्वीट कॉर्न वापरायचे आहेत. त्यापैकी अर्धा कप स्वीट कॉर्नची मी पेस्ट बनवणार आहे आणि 1 कप स्वीट कॉर्न आपल्याला अखंड वापरायचे आहेत. तर इथे आता कांदा व्यवस्थित आपल्याला फ्राय झालेला दिसतोय, तर यामध्ये मी 1 कप स्वीट कॉर्न ॲड करते आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित तेलावर फ्राय करून घेऊया. स्वीट कॉर्न जर तुम्ही शिजवून घेतले असतील तर तेलामध्ये फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे. अर्धा कप स्वीट कॉर्नची ही प्युरी तयार आहे आणि हे स्वीट कॉर्न सुद्धा फ्राय होतच आहेत. साधारण एक 4 ते 5 मिनिटं लागतात ह्यांना तेलावर फ्राय होण्यासाठी. आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तुम्ही हवं तर किसून किंवा बारीक चिरून सुद्धा घालू शकता. हे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया आणि यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची आपल्याला घालायची आहे. माझ्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मी मिरची थोडीशी मोठीच ठेवते. तुम्ही हवं तर बारीक चिरून सुद्धा घालू शकता किंवा पेस्ट सुद्धा ॲड करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता स्वीट कॉर्न छान असा फ्राय झालेला आहे. तर आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या सुद्धा घालूया. 2 ते 3 मोठे चमचे मी गाजर घालते आणि 2-3 मोठे चमचे मी सिमला मिरची सुद्धा यामध्ये घातलेली आहे. जास्त फ्राय करायचं नाही आहे, कारण सूप पिताना थोडंसं क्रिस्प आपल्याला किंवा क्रंच आला पाहिजे. आता आपण यामध्ये स्वीट कॉर्नची पेस्ट जी आपण बनवली होती ती घालायची आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे सूपला थोडासा दाटसरपणा येईल आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड करते. आता मी यामध्ये 1 लिटर गरम पाणी घालते. गरम पाणी जर वापरलं तर या सूपची कुकिंग प्रोसेस थांबणार नाही आणि सूप लवकर बनेल. तसं जर तुम्ही थंड पाणी घातलं तर सूप बनायला थोडासा वेळ लागू शकतो. आता सूपला अजून थोडंसं दाटसर बनवण्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि अर्धा कप पाणी मिक्स करून घेते आणि ह्याची एक छान अशी स्लरी बनवून घेते. आता या सूपला एक उकळी आली की आपण ही स्लरी यामध्ये ॲड करायची आहे. आता मी त्यामध्ये 1 टीस्पून काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही स्लरी घालते. तुम्ही इथे बघू शकता सूपला खूपच छान दाटसरपणा आलाय आणि कलर तर एक नंबरच आलेला आहे. आता मी इथे चवीनुसार मीठ घालते आणि अगदी थोडीशीच साखर घालून घ्यायची आहे. साधारण 1 ते 2 चमचे मी इथे साखर घातली आहे. त्यामुळे काय होतं, सूपचा गोडवाही वाढतो आणि चवही खूप छान येते, कारण आपण हे स्वीट कॉर्न सूप बनवतोय. तर मैत्रिणींनो, हे आपलं गरमागरम मस्त असं स्वीट कॉर्नचं सूप पिण्यासाठी रेडी आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. या गरमागरम सूपची मजाच कुछ और आहे. पुन्हा भेटूच नवीन सूपच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.